दुबार पेरणी सोयाबीनमध्ये करावी लागणार, पुन्हा तणनाशक फवारावे लागेल काय? आता बघा, ज्या ठिकाणी दुबार पेरणी करण्याची समस्या उद्भवली आहे, अशा ठिकाणी शेतकऱ्यांना खत दिलेलं ते पूर्ण कामी पडतं. त्यात 1% ही काही कमी होत नाही. खताचा पुरेपूर उपयोग दुबार पेरणीत सुद्धा होतो. काही अडचण नाही. आता तणनाशक जर तुम्ही वापरलं असेल, सोयाबीनचं तणनाशक समजा अमोनी किंवा स्ट्रॉंग आर्म किंवा कुठलंही तणनाशक तुम्ही वापरलं, पेरणी केली आणि दुबार पेरणी करायची वेळ आली, तर पहिली गोष्ट म्हणजे त्या शेतामध्ये सोयाबीनचं तणनाशक वापरलं असेल तर पुन्हा दुबार पेरणीमध्ये सोयाबीनच पेरा. तिथं कापूस जमणार नाही, मका जमणार नाही. कापसाचं तणनाशक वापरलं असेल, परत तिथं तुम्हाला दुबार पेरणी करायची असेल तर कापूसच लावावं लागेल. दुसरं तणनाशक तिथं आपलं दुसरं पीक तिथं जर पेरलं तर ते येणार नाही. म्हणजेच तणनाशकाचं कार्य चालू राहते, ते सुद्धा तुम्हाला पुन्हा वापरायची गरज नाही. जर सोयाबीनवर सोयाबीन तुम्ही पेरायचं काम पडलं, परत मोडून पेरायचं काम पडलं, तर निश्चित थोडे परिणाम कमी होतील. कारण ते मशागत केल्यामुळं, मिक्स झाल्यामुळं काही प्रमाणात त्याचा थर खराब होईल. पण पुन्हा तुम्हाला तणनाशक वापरण्याची गरज नाही. खतंसुद्धा पुन्हा वापरण्याची गरज नाही.